नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं सायन्सचं दुसऱ्या नंबरचं लेक्चर आहे. तर त्याचं टॉपिकचं नाव आहे ध्वनी किंवा साऊंड. याच्यावर नाही का दरवर्षी नाही का प्रश्न विचारले जाते. आणि तुम्ही जर हा चार्ट व्यवस्थित केला आणि आजच्या लेक्चरला शेवटपर्यंत बघितलं तर नक्कीच येणाऱ्या कंबाईनमध्ये या टॉपिकवर जर प्रश्न आला तर नक्की सुटणार. मी याच्यासोबत नाही का PYQ सुद्धा जोडलेले आहे, जेणेकरून आपल्याला हा टॉपिक नाही का एकदम चांगल्या प्रकारे क्लिअर होणार. तर बघा, साऊंड म्हणजे ध्वनी. जिथे कणे आहेत तिथेच ऊर्जा निर्माण होते. म्हणजे ध्वनीचा अर्थच ते आहे, जिथं नाही का जास्तीत जास्त पार्टिकल म्हणतो आपण त्यालाच कण. त्या कणाची जिथे जास्तीत जास्त गर्दी असते ना, तिथंच नाही का ध्वनी जास्तीत जास्त निर्माण होते. म्हणजे तिथं फ्रिक्वेन्सी जास्त असते ध्वनीची. त्याच्यानंतर नाही का दुसरा प्रॉब्लेम बघा, सरळ माध्यमातून जात असल्याने याला काय म्हणतात तर लॉंगिट्युडिनल वेव्ह. यालाच आपण नाही का अणुतरंग म्हणतो. ध्वनी हे कसं आहे, अणुतरंगातून जाणारं माध्यम आहे. म्हणजे जिथं अणूची गर्दी असते तिथं ध्वनी जास्त निर्माण होतो. तर मेकॅनिकल वेव्ह यालाच आपण तांत्रिक ऊर्जा म्हणतो. निर्माण होण्यासाठी कशाची म्हणजे आवश्यकता लागते तर माध्यमालाच काय म्हणतो आपण, मीडियम म्हणतो. लक्षात ठेवा. आपल्याला कधी कधी नाही का इंग्लिश शब्द विचारल्या जाते आणि मराठी विचारल्या जात नाही, म्हणून नाही का माध्यमानेच नाही का मीडियम म्हटल्या जाते. तर मीडियम लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, ध्वनी काय आहे तर मेकॅनिकल एनर्जी आहे, इलेक्ट्रिक वेव्ह आहे आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह आहे. हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. याच्यावर नाही का प्रश्न आलेले आहे, मी प्रश्न दाखवतो तुम्हाला. तर मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिक वेव्ह आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह, जिथे कणांची किंवा पार्टिकलची गर्दी असते त्यास काय म्हणतो आपण तर त्यास नाही का कॉम्प्रेशन म्हणतो. कॉम्प्रेशन म्हणजेच आपण मराठीत त्याला विरलता म्हणतो. म्हणजे जिथं कण नाही का जास्तीत जास्त म्हणजे जवळ असते त्याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो. तर कॉम्प्रेशनचा अर्थ म्हणजे इथं नाही का ध्वनीची वारंवारता जास्त असते असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का जिथे कणांची पार्टिकलची पोकळी निर्माण होते, म्हणजे कण कमीत कमी असते, त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, रिअर फ्रॅक्शन किंवा त्यालाच आपण मराठीत संपिंडता म्हणतो. इथं ध्वनीचा वेग हा कमी असतो असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का टाइम पिरियड किंवा तरंग काळ कशाला म्हणतात. आपल्याला तरंग काळ विचारला जाऊ शकतो की कशाला म्हणते बा तर एक वेव्हलेंथ पूर्ण होण्यासाठी लागणारा जे काळ असते त्याला नाही का आपण म्हणतो तरंग काळ किंवा टाइम पिरियड. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, फ्रिक्वेन्सी यालाच आपण वारंवारता म्हणतो. हे कशात मोजल्या जाते तर नंबर ऑफ ऑसिलेशन भागेला टाइम, किंवा याला नाही का आपण 1/सेकंद मध्ये, किंवा यालाच नाही का सेकंद -1 असं सुद्धा मोजल्या जाते, किंवा त्याला आपण हर्ट्ज मध्ये मोजल्या जाते. हे लक्षात ठेवायचं आहे पॉईंट. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, ॲम्प्लिट्यूड आयाम. ध्वनीची जी उच्चता अवलंबून असते ना तर ते आयामावर असते. तर पॉईंट लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येऊ शकते की ध्वनीची उच्चता खालीलपैकी कशावर अवलंबून असते. ॲम्प्लिट्यूड टाकू शकते, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड आणि इंटेन्सिटी हे पॉईंट टाकू शकते. आपल्याला माहित असलं पाहिजे ॲम्प्लिट्यूड आहे म्हणून. तर इंटेन्सिटी, प्रखरता, त्यालाच आपण मराठीत म्हणतो प्रखरता. इंटेन्सिटी एखाद्या एरियामध्ये नाही का किती प्रखरता आहे. म्हणजे आता बघा, हे रूम आहे, या रूम मध्ये नाही का जर ध्वनी आपला किती ऐकू येत आहे आणि त्याची प्रखरता किती आहे, यालाच आपण नाही का इंटेन्सिटी किंवा प्रखरता म्हणतो. आता नाही का आपण या पॉईंटवर नाही का जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहे, ते पॉईंट नाही का आपण बघू. फ्रिक्वेन्सी म्हणजे साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी. ध्वनीची फ्रिक्वेन्सी जी असते तर ती 3 प्रकारात मोजली जाते, जसं इन्फ्रासॉनिक, ऑडिएबल आणि अल्ट्रासॉनिक. तर हे प्रकार बघा, इन्फ्रासॉनिक म्हणजे काय तर 0 ते 20 हर्ट्ज तयार करतात. कोण करतात म्हणजे 0 ते 20 हर्ट्ज दरम्यान जिथं नाही का ध्वनीची हे असते फ्रिक्वेन्सी, ते नाही का इन्फ्रासॉनिक मध्ये येते. तर हे ध्वनी तयार कोण करतात असा जर प्रश्न आलेलाच आहे, याच्यावर प्रश्न मी दाखवतो समोर तुम्हाला. तर हे ध्वनी निर्माण करू शकते हत्ती, व्हेल आणि गेंडा, हे 3 प्राणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑडिएबल म्हणजे काय तर 20 ते 20,000 हर्ट्ज एवढा आवाज असतो त्याच्यात. आणि हेच फक्त ध्वनी नाही का मानवी कान ऐकू शकते. याच्यानंतर हे पण नाही ऐकू शकत आणि हे पण नाही ऐकू शकत. तर कोणता ऐकू शकते असा प्रश्न येऊ शकते. तर ऑडिएबल याला 20 ते 20,000 हर्ट्ज मध्ये याची वारंवारता असते, फ्रिक्वेन्सी असते. त्याच्यानंतर नाही का अल्ट्रासॉनिक म्हणजेच किती तर 20 kHz, यालाच आपण नाही का 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त म्हणजे वारंवारता असं आपण म्हणू शकतो. तर हे ऐकू कोण शकते तर डॉल्फिन. आणि कशासाठी वापर होतो याचा तर बघा, हृदयातील झडपा, सोनोग्राफी, किडनी स्टोन, धातूमधील गॅप आणि प्लॅस्टिक गॅप जोडणे याच्यासाठी नाही का अल्ट्रासॉनिकचा वेव्हचा समजा वापर होतो. त्याच्यानंतर बघा, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड म्हणजे साऊंडची जी व्हेलॉसिटी असते म्हणजे साऊंडची फ्रिक्वेन्सी किंवा जास्तीत जास्त आवाज कोणत्या माध्यमात येते त्याच्यानुसार नाही का आपल्याला क्रमानं विचारल्या जाते. मी याच्या नाही का ट्रिक सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून हे नाही का आपल्या लक्षात राहील. आपल्याला हे माहित असू शकते सॉलिड, लिक्विड, गॅस याच्यामध्ये नाही का ध्वनीचा वेग जास्त असतो. म्हणजे सगळ्यात जास्त कशात असतो तर स्थायू माध्यमात, नंतर द्रव्य आणि नंतर वायू, त्यालाच आपण नाही का सॉलिड, लिक्विड आणि गॅस म्हणतो. रूम टेम्परेचर किती असलं पाहिजे त्याच्यासाठी तर 27 डिग्री सेल्सिअस.
तर त्याच्यानंतर आपल्याला असा प्रश्न विचारू शकते की सॉलिडमध्ये खालीलपैकी कशातनी जास्तीत जास्त आवाज येतो बा. तर बघा, पहिले येते ॲल्युमिनियम, निकेल, स्टील, आयर्न, ब्रास, ग्लास. हे असे काही 6 पॉईंट आहे. याच्यावर नाही का क्रमानुसार आपल्याला क्रम विचारू शकते की सर्वाधिक साऊंड कशामध्ये येतो, तर ॲल्युमिनियम मध्ये येतो असा विचारू शकते आपल्याला. तर याची आपल्याला ट्रिक बनवता येते. बघा, ॲनिस्टी आब्रागला म्हणायचा, ॲनिस्टी आब्रागला लिहून दाखवतो तुम्हाला मी. ॲनिस्टी आब्रागला असं लक्षात ठेवा. 4-5दा म्हटलं की ते लक्षात राहू शकते. तर आपल्याला सॉलिडमध्ये जर विचारलं तर ॲल्युमिनियम, निकेल, स्टील, आयर्न, ब्रास, ग्लास असे हे 6 पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर लिक्विडमध्ये सर्वाधिक कशात येते ध्वनीचा आवाज जास्तीत जास्त कशात येते, तर वॉटर, सिया म्हणजे समुद्रातलं जे पाणी राहते त्याच्यात नाही का सर्वाधिक आवाज ध्वनीचा असतो. त्याच्यानंतर नाही का वॉटर डिस्टिलेट म्हणजे ज्याचा अर्थ जे पाणी नाही का असं साचलेलं असते त्याच्यात, म्हणजे जसं नदी वगैरे असं लक्षात ठेवा. आणि त्याच्यात सेकंड नंबरला आवाज येते समजा. आणि त्याच्यानंतर इथेनॉल, मिथेनॉल, इथं नाही का एक पॉईंट लक्षात ठेवा. इथं वॉटर तर दोन्ही आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिले समुद्राचं पाणी येते नंतर दुसरं पाणी येते असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का इथे आणि मिथे लक्षात ठेवा, इथे मिथे असं लक्षात ठेवा, म्हणजे हे 4 पॉईंट सुद्धा लक्षात राहील. त्याच्यानंतर गॅसमध्ये सर्वाधिक नाही का आवाज कोणत्या गॅसेसमध्ये असते ध्वनीचा, तर हायड्रोजन, हेलियम, हवा, ऑक्सिजन, सल्फर डायऑक्साईड. हे 5 पॉईंट लक्षात ठेवा. कसे लक्षात ठेवायचे, तर काय म्हणायचं, हाय हेली हवा ऑक्सिजनची सल्फर डायऑक्साईड असं काहीतरी लक्षात ठेवा. म्हणजे हाय हेली हवा असं, हाय हेली हवा ऑक्सिजनची, एवढे 4 पॉईंट तर लक्षात राहते. शेवटी नाही का सल्फर डायऑक्साईड म्हणजे पाठ करून टाका. इथं लिहून दाखवतो मी तुम्हाला. हाय हेली हवा ऑक्सिजनची, हाय हेली हवा ऑक्सिजनची सल्फर डायऑक्साईड असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून हे नाही का आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड जे आहे, म्हणजे साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे कशात जास्त असते असा जर प्रश्न आला, क्रमानुसार आला, तर आपल्याला हे नाही का माहीत असले पाहिजे पॉईंट. त्याच्यानंतर नाही का आपण बघू इको यालाच आपण काय म्हणतो, प्रतिध्वनी. इकोचा अर्थ होते प्रतिध्वनी. तर बघा, रिव्हायब्रेशन आणि इको याच्यात नाही का इकोचे 2 प्रकार पडते, एक रिव्हायब्रेशन आणि एक इको. तर रिव्हायब्रेशन म्हणजे काय, तर परत आवाज येते आणि आवाज नाही का येते पण अस्पष्ट असते, म्हणजे स्पष्ट आवाज येत नाही. आणि त्याच्याच उलट नाही का इकोचा अर्थ काय होते, स्पष्ट आवाज ऐकू येते याच्यात. म्हणजे आपला आवाज नाही का एखाद्या असा भिंतीला लागला आणि परत आला, म्हणजे एखादी अशी रूम बघा तुम्ही जिथे नाही का सर्व पॅक असते आणि आपण एकदा बोललो की नाही का पुन्हा ऐकू येते, तर येलेच नाही का आपण इको म्हणतो. त्याच्यानंतर नाही का मिनिमम गॅप किती असला पाहिजे साऊंडचा, म्हणजे इकोच्या माध्यमात, तर 1/10 सेकंद. याच्यावर नाही का प्रश्न येऊ शकते, तर बघून घ्यायचा. हे आपल्याला व्हेलॉसिटी किती असते इकोची, तर 344 मीटर प्रति सेकंद आणि टाइम किती असतो 0.1 सेकंद. तर ह्याच्यावर नाही का आपल्याला प्रश्न येते, जसं की आपल्याला व्हेलॉसिटी देते, टाइम देते, डिस्टन्स काढा म्हणून म्हणते. तर याचं नाही का सूत्र असं आहे, व्हेलॉसिटी बरोबर डिस्टन्स भागेला टाइम. तर इथं बघा आपल्याला काढून दाखवतो तुम्हाला मी. 344 गुणिले 0.1 म्हणजे व्हेलॉसिटी आपण 344 घेतली, टाइम घेतला 0.1 सेकंद आणि याला जर सॉल्व्ह केला आपण तर 34.4 मीटर एकूण अंतर होते. कायचं, इकोचं एकूण अंतर आपल्याला कधीच म्हणजे गृहीत धरल्या जात नाही. पण आपल्याला जर प्रश्न आला तर इकोच्या माध्यमात किती अंतर असते, डिस्टन्स किती असते, तर 34.4 मीटर सुद्धा येते, 17.2 मीटर सुद्धा येते. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण बघू सोनारवर खूप सारे प्रश्न आलेले आहे. तर हे सोनारच्या म्हणजे अर्थच काय होते, तर जे पाणबुड्या किंवा समुद्रातली जे खोली असते ते मोजण्याचं माध्यम म्हणजे सोनार आहे. तर बघा, पाणबुड्या किंवा जे समुद्राच्या खाली जे समजा वस्तू वगैरे दबलेल्या असते आणि पाहते ना, तर त्याच्यासाठी सोनारचा वापर होतो. कोणती टेक्निक आहे, तर रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, म्हणजे आपला जे साऊंड आहे ते असा याच्यात जाते समुद्राच्या आतमध्ये, जेवढी खोली आहे तेवढी, आणि ते परत नाही का वापस येते, त्यालाच नाही का आपण रिफ्लेक्शन ऑफ साऊंड म्हणतो. साऊंडचा वापर कोणत्या साऊंडचा वापर करते, तर अल्ट्रासॉनिकचा वापर करते इथं. बघा, तर ट्रॅव्हलिंग टाइम किती आहे, 4 सेकंद आहे. 4 सेकंद लक्षात ठेवा फक्त. हे एकूण वेळ आहे समजा जाण्याचा आणि येण्याचा. त्याच्यानंतर नाही का व्हेलॉसिटी किती आहे, तर 1530 आहे याची. याचं सुद्धा तेच सूत्र आहे, डिस्टन्स काढा म्हणून. असं जर आपल्याला आलं तर 1500 गुणिले 2 म्हणजे हे येण्या जाण्याचा टाइम आहे 4 सेकंद, तर याला आपल्याला हाफ घ्यायचा आहे 2 सेकंद. तर मग 3060 असं याचं उत्तरही आले पाहिजे. त्याच्यानंतर नाही का डॉपलर इफेक्ट, हे एक पॉईंट लक्षात ठेवजा. डॉपलर इफेक्ट काय म्हणजे काय,
तर एखाद्या आवाज नाही का सुरुवातीला जास्त येतो, उदाहरणार्थ आपण नाही की 120 हर्ट्ज घेतलं आणि नंतर नाही का त्याचा कमी कमी होत जातो, समजा 80 हर्ट्ज होऊन जाते, तर त्यालाच आपण नाही का डॉपलर इफेक्ट म्हणतो. तर हे नाही का महत्वाचे पॉईंट होते, याच्यावर नाही का खूप सारे प्रश्न आलेले आहे, येणाऱ्या कंबाईन मध्ये सुद्धा येऊ शकते. तर मी नाही का याच्यावरले प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आणि ते तुम्ही प्रश्न व्यवस्थित बघा, तुम्हाला कळेलच कसे प्रश्न आले याच्यावर. तर बघा, पहिला प्रश्न होता, योग्य उत्तर निवडा. गट क पूर्व परीक्षा जून 2025 ला आत्ताच आलेला आहे प्रश्न, 2025चाच आहे. बघा काय प्रश्न होता, मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्ज इतक्याच वारंवारता ऐकू शकतात म्हणते, ऐकू येतात म्हणजे मानवास नाही का कोणता ऐकू येते, 20 ते 20,000 हर्ट्ज आपण दिलेला आहे. तर पहिला ऑप्शन नाही का बरोबर असणे म्हणजे बरोबर आहे असं आपण पकडू शकतो. त्याच्यानंतर बी नंबरचा ऑप्शन बघा, इन्फ्रासॉनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्ज पेक्षा अधिक असते. नाही, ते हे 0 ते 20 हर्ट्ज दरम्यान असते, म्हणून हे दुसरा ऑप्शन चुकीचा आहे. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन बघा, अल्ट्रासॉनिक वेव्हची वारंवारता 20 हर्ट्ज पेक्षा कमी असते म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे, कारण हे नाही का 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त असते. आपण याले 20 हर्ट्ज नाही म्हणत, तर 20 KHz असं म्हणजे त्याला म्हणतो, किलो हर्ट्ज म्हणते दिलेच. तर हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे तिसऱ्या नंबरचं. त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा ऑप्शन बघा, ध्वनी लहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही, हे चुकीचं आहे. सर्वात जास्त ध्वनीची वारंवारता जी फ्रिक्वेन्सी असते ते घन माध्यमातच होत असते, म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे. म्हणजे याच्यात फक्त नाही का ए बरोबर आले पाहिजे. तर 4 नंबरचा ऑप्शन बघा, फक्त ए बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा म्हणते. तर पहिला ऑप्शन होता बघा, आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते म्हणते. हो बरोबर आहे, कारण आपण इथे दिलेलंच आहे, माध्यम मीडियम तांत्रिक ऊर्जा निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, तर माध्यमाची आवश्यकता असते. 2 नंबरचा ऑप्शन बघा, आवाजाच्या वारंवारतेचे हर्ट्ज हे एकक काय म्हणते. तर बरोबर आहे, हर्ट्ज आपण इथं बघितलेलं आहे बघा, इथं हर्ट्ज आहे, इथं हर्ट्ज आहे, इथं हर्ट्ज आहे. तर आवाजाच्या माध्यमाचा हर्ट्जच एकक असते. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक काय म्हणते, ते सुद्धा बरोबर आहे. डीबी म्हणतो आपण त्याला, डीबी 20 डीबी 30 डीबी 50 डीबी, तर डेसिबल सुद्धा बरोबर आहे. तर हे तिन्ही सुद्धा विधाने बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 2023 ला आलता गट ब मुख्य परीक्षा, खालील कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे म्हणते. प्रकाश तरंग, ध्वनी तरंग, रेडिओ तरंग, दूरचित्रवाणी तरंग. खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे, आपण इथं बघा मेकॅनिकल एनर्जी दिल्या, तांत्रिक ऊर्जा दिलेच नाही का, तांत्रिक ऊर्जा सुद्धा म्हणतो आपण. तर इथं कोणते तरंग यांत्रिक तंत्राचे उदाहरण आहे असं म्हटलेलं आहे, तर ध्वनी तरंग, याचा 2 नंबरचा ऑप्शन आले पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, ध्वनीचा वेग या माध्यमात जास्त असतो म्हणते. तर इथं नाही का वायू, द्रव्य, निर्वात, पोकळी आणि घन दिलेला आहे. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे, हे माहीतच असते, कारण की आपण हे पहिले 3च ऑप्शन दिले होते. त्याच्यानंतर आपल्याला नाही का स्थायू माध्यमात किती कोणत्या याच्यात जास्त असते ते सुद्धा दिलेलं आहे आपण. तर इथं नाही का घन येलेच नाही का आपण स्थायू म्हणतो, तर याचा ऑप्शन नंबर नाही का 4 आले पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो, याला म्हणतात म्हणते. म्हणजे ध्वनीतनी बदल दिसून येत आहे, म्हणजे सुरुवातीला जास्त येत होता, नंतर कमी येत होता, असा याचा अर्थ होतो. तर येलेच नाही का आपण डॉपलरचा इफेक्ट आपण इथं दिलेला आहे, डॉपलरचा प्रभाव आपण याला असं म्हणू शकतो, म्हणून याचं उत्तर आले पाहिजे 3 नंबर. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर किती असलं पाहिजे. तर आपल्याला माहित असलं पाहिजे प्रतिध्वनी आपण एकूण अंतर किती होतं, 34.4 मीटर. तर हे येण्या जाण्याचं होय, म्हणजे आपला आवाज समजा भिंतीले लागत असन आणि परत येत असन, तर याच्यातलं अंतर किती असलं पाहिजे. तर हे येण्या जाण्याचं अंतर असते 34.4 आणि फक्त जाण्याचं जर म्हटलं तर 17.2. तर बघा इथं दिलेलंच आहे आपण इकोचं, तर 17.2 याचं उत्तर आले पाहिजे. इथं दिलेलं आहे 17 मीटरपेक्षा कमी नाही आहेत, 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर बरोबर आहे, कारण 17 मीटरपेक्षा जास्त आपण 34.4 मीटर धरू शकतो आणि 17 मीटर एवढंच असते म्हणजे जाण्याचा वेग समजा. आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, सोनार साऊंड नेव्हिगेशन श्रेणी तंत्र यासाठी वापरले जाते. आपण इथं सोनारचं दिलेलंच आहे, कशासाठी वापरले जाते, जन्मपूर्व परीक्षा, हृदयाच्या झडपाच्या क्रियेचा अभ्यास, भूवैज्ञानिक अभ्यास, पाणबुड्यासारख्या बुडालेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापनासाठी. तर हे याचं उत्तर नाही का समुद्रात संबंधी आहे, पाणबुड्या याचं उत्तर आले पाहिजे. पाणबुड्याचे जे समजा 4 नंबरचा ऑप्शन आहे, पाणबुड्यासारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी, म्हणजे आतमध्ये किती आहे काय आहे. तर हे नाही का अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर करून सोनारच्या माध्यमातून हे मोजल्या जाते समजा.
त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजली जाते, सोनार, आपण आत्ताच बघितलं. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, ध्वनी तरंग ही यांत्रिक अनुतरंग असून खालीलपैकी कोणत्या माध्यमातून त्या प्रवास करतात म्हणते. तर वायूमधून करते, द्रवमधून करते, घनमधून करते. तर 4 नंबरचं ऑप्शन आले पाहिजे, वरीलपैकी सर्व माध्यमातून. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय? म्हणजे कमीत कमी. तर श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता, श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा, श्रवण क्षमतेची उच्चतम मर्यादा, वरीलपैकी नाही, असे 4 ऑप्शन आहे. तर हे नाही का ऑप्शन कन्फ्यूज करण्यासारखे आहे. तर याचं उत्तर काय आले पाहिजे? याचं उत्तर नाही का आपल्याला काय विचारलं, कमी श्रवणीय. तर याचं नाही का कमी म्हटलं तर न्यूनतम मर्यादा मारायचं. तर ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा, याचं उत्तर आले पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधाने ध्वनीसाठी बरोबर आहे, असा प्रश्न आला होता कंबाईन प्री 2019ला. ध्वनी तरंग हे अवतरंग आहे म्हणते. नाही, चुकीचं आहे, कारण ते अनुतरंग आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा, ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारता 20 किलो हर्ट्ज आणि त्यापेक्षा अधिक असते. हे चुकीचं आहे, ऐकू येत नाही माणसाले, काऊन की माणसाले ऐकू फक्त येते 20 ते 20,000 हर्ट्ज. इथं काय दिलेलं आहे आपल्याला, 20 किलो हर्ट्ज म्हणजे 20,000 पेक्षा जास्त दिले म्हणतो आपण. तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान बघा, ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हो, हे बरोबर आहे. मीडियम आपल्याला पाहिजे म्हटलं होतं, आपल्याला ध्वनीची म्हणजे जे प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असतेच. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन बघा, अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ म्हटले जाते. हो, हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आले पाहिजे फक्त कड बरोबर. नंतरचा प्रश्न बघा, श्राव्यातीत ध्वनी लहरीच्या साहाय्याने बारकाईने केलेली तपासणीसाठी उपयोगी ठरते म्हणते. तर श्राव्यातीत ध्वनी म्हणजे आपल्याला ती माहीत पाहिजे सर्वात आधी. श्राव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासॉनिक वेव्ह आपण त्याला म्हणतो. तर खाली 2 ऑप्शन दिलेले आहे, गर्भात असलेला दोष समजण्यासाठी, हृदयाच्या झडपाची हालचाल मोजण्यासाठी. तर हे आपण दिलेलं आहे बघा, हृदयातील झडपा, सोनोग्राफी. तर हे नाही का दोन्ही ऑप्शन नाही का बरोबर आहे. तर याचं उत्तर आले पाहिजे ऑप्शन नंबर 3. काय आहे, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य आहे. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोण इन्फ्रासॉनिक लहरीचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो? बघा इथं दिलेलं आहे, आपण 3च ऑप्शन दिले, हत्ती, वेल आणि गेंडा. अल्ट्रासॉनिक म्हटलेलं आहे. तर इथं बघा ऑप्शनमध्ये दिलेलं आहे वेल, गेंडा, हत्ती. तर वरील सर्व, याचं उत्तर यायला पाहिजे वरील सर्व. त्याच्यानंतर बघा प्रश्न, जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीचा वाढतो. काय वाढतो? वेग वाढतो, वारंवारता वाढते, विपुलता वाढते का तरंग लांबी वाढते? असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर याच्यात ऑप्शन नंबर आपल्याला यायला पाहिजे 3, विपुलता वाढते. विपुलता म्हणजे ते पसरतो, आपल्याला असं म्हणता येते. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत म्हणते. म्हणजे जे ध्वनी प्रदूषण होते ना, त्याचे दुष्परिणाम विचारलेले आहे आपल्याला. तर श्रवण क्षमता आंशिक कमी होऊ शकते, बहिरेपणा येतो म्हणते, बरोबर आहे. पुनरुत्पादन यंत्रणेत वाईट परिणाम येतो, गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते, मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो. तर असे काही ऑप्शन आहे. तर याचं उत्तर आले पाहिजे 4 नंबर अ, ब, क, ड आणि ई. रक्त उच्चदाब, बीपी निर्माण होतो, हे सुद्धा म्हणजे 4ही उत्तर याचे आले पाहिजे बरोबर. कारण जास्त जर समजा हे असलं, म्हणजे ध्वनीची वारंवारता जास्त असली, म्हणजे कान ऐकूच शकत नाही असा जर ध्वनी असला, तर हे परिणाम होऊ शकते. त्याचे बहिरेपणा येतो. म्हणजे हे जे ऑप्शन तुम्ही वाचून घ्या, हे सर्वच परिणाम त्याचे होऊ शकतात. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा या टॉपिकवर किती सारे प्रश्न आलेले आहे. आताच कंबाईन ग्रुप सी ला सुद्धा प्रश्न याच्यावर आलेला आहे. म्हणजे ज्यांनी दरवर्षीच नाही का या ध्वनी टॉपिकवर नाही का प्रश्न येतात, आणि मी तुम्हाला याच्या म्हणजे चार्टच्या माध्यमातून सर्व प्रश्न सुटते का ते सुद्धा दाखवले, आणि आयोगाचेच प्रश्न आलेले घेतले मी. तर हे टॉपिक नाही का तुम्ही व्यवस्थित जर आता केला तर येणाऱ्या कंबाईनमध्ये तुम्हाला नक्कीच याच्यावर नाही का 1 मार्क फिक्स होणार. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की नाही का मित्राला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.